चांगल्या पद्धतीने सकाळ प्राप्त झाले. काही प्रलंबित प्रश्न होते ते आपल्या कानावर घातल्यानंतर आपण तातडीने बैठक घ्यावी लागली. आज कराड शहराच्या माध्यमातून जुनं 3.5 स्क्वेअर माईलचं गाव आणि हद्दवाढ झालेली 7.5 स्क्वेअर माईलचं गाव, म्हणजे हद्दवाढ ही दुपटीनं वाढ झालेलं हे गाव आहे. त्यामुळे त्या भागामध्ये मूलभूत नागरी सुविधेचा फार मोठ्या प्रमाणामध्ये आज अभाव आहे. एबीसीडी पासून सुरुवात आपल्याला त्यामध्ये करायची. आज तांत्रिक प्रेझेंटेशन आमचे मुख्याधिकारी सादर करतील, तर त्याच्या अगोदर साहेब यामध्ये जे काय महत्वाचे विषय आहेत आपल्याला 2056 साल ध्यानात ठेवून या कराड शहराची लोकसंख्या 3 लाख असेल, या पद्धतीनं पाणी पुरवठा असेल, यामध्ये 3 लाख लोकसंख्या, वाढीव शहरीकरण, वाढीव नागरीकरण हा जर भाग लक्षात घेतला तर त्या पद्धतीनं साहेब 190 लिटर दरडोई असं पाण्याचं नियोजन, पाणी पुरवठ्याचं नियोजन या ठिकाणी आपण करतोय. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आपण असाल, आपल्या माध्यमातून 160 कोटीच्या ड्रेनेज आणि पाणी पुरवठा योजनेच्या ठिकाणी आपल्याला मंजुरी प्राप्त झाली. त्यामध्ये साहेब 3 लाख लोकसंख्या ही गृहीत धरून पाणी पुरवठा आणि वाढीव भागाचं ड्रेनेज लाईन असं याचं आपण नियोजन करतोय. त्याबरोबर यामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या डिपार्टमेंट असेल, बांधकामचे असेल, पीडब्ल्यूडी असेल, एमएससीबी असेल, आरोग्याचे काही प्रश्न असतील, आमच्या जिल्ह्याचे काही प्रश्न आहेत, पोलीस अधीक्षक साहेबांच्याकडे काही प्रश्न आमचे कांडी विस्तृत या संदर्भात मांडणी करतोय. ते प्रश्न जर मार्गी लागले साहेब तर या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून फार मोलाचा असं आपल्याला योगदान मिळेल. या महत्वाचं या शहराच्या दृष्टिकोनातून वाहतूक आराखडा होणं गरजेचं आहे. वाहतुकीची समस्या फार गावाच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. त्यामुळे वाहतूक विकास आराखडा हा आपल्या दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा यामध्ये एक पार्ट आहे. त्याबरोबर आता नुकताच साहेब या 2 दिवसामध्ये कृष्णा पूल आणि कोयना पूल आत्महत्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं आपण फ्रीवेला ज्या पद्धतीने जाळे त्या पद्धतीने दोन्ही पुलाला त्या ठिकाणी जाळ्या आपल्याला व्हावं अशी आमची एक मागणी आहे. त्याबरोबर आपल्या पालकमंत्री आपल्या दारी अशी आपली महाराजस्व योजना आहे. ही योजना आम्हाला या कराड नगरीसाठी मिळावी अशी आपल्याला विनंती करतो. त्याबरोबर नॅशनल हायवेच्या वरती कराडला येत असताना खूप मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होती. त्या वाहतुकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. त्याबरोबर प्रधानमंत्री जन विकास योजना या अंतर्गत जे मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याक विभागाला आपल्याकडून एक योजना जी आहे त्यामध्ये संविधान भवनाची मागणी आपल्याकडे या माध्यमातून आपण नागरी आरोग्य सेवा केंद्र साहेब या ठिकाणी गोरगरीब जनता आहे किंवा सिनियर सिटीजन असतात, दर महिन्याला त्यांना बीपी शुगरच्या वगैरे जे टेस्ट असतात. आपल्या आता नागरी सेवा केंद्र या ठिकाणी आपलं अस्तित्वात आहे. त्या नागरी आरोग्य सेवा केंद्राला सुद्धा आपला दवाखाना ही जी आपली मागणी आपली योजना आहे ती आपला दवाखाना नागरी आरोग्य सेवा केंद्राला जोडून मिळावा अशी आमची विनंती आहे. त्याबद्दल मॉडेल स्कूल म्हणून आपली जी एक योजना आहे साहेब ती शहरी भागामध्ये आम्हाला त्या मॉडेल स्कूल मधून आमच्या ठिकाणी शाळा पण शहरी भागामध्ये आमचा प्रश्न दिलेला आहे. ग्रामीण भागात मॉडेल स्कूल मधून आम्हाला आमची एखादी शाळा आहे ठिकाणी आपल्याला मिळाली विनंती आहे. त्याबरोबर या ठिकाणी आमचा दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की सिग्नल वरती आता विकास कामाचे विविध प्रश्न आहेत.
तर सिग्नल वरती जे भिकारी आज लहान मुलांना घेऊन ज्या पद्धतीनं आज हे होते, खूप लोकांना मानसिक त्रास होतो त्या गोष्टीचा. ती गोष्ट आपल्याकडून त्यावरती काहीतरी कारवाई होण्याची आपल्याकडून अपेक्षित आहे. त्याबरोबर या नगरपालिकेचे जे एमजीपीचे काही प्रश्न आहेत त्या मी विस्तृतपणे मांडतो. पीडब्ल्यूडीच्या संदर्भामध्ये साहेब, काही रस्ते शहराच्या अंतर्गत म्हणजे मुख्य रस्त्याचे काही पीडब्ल्यूडी काही एरियाकडे आहेत, ते रस्ते आम्हाला नगरपालिकेकडे हस्तांतरित व्हावे, जेणेकरून आम्हाला ती डागडुजी करायचं झालं तर आम्हाला निधी टाकताना अडचण होती. त्यामुळे ते रस्ते सुद्धा आम्हाला हस्तांतरित व्हावे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे. त्याबरोबर साहेब या ठिकाणी मुख्याधिकारी आमचे सादरीकरण करतील.